कार मी अर्चनाच लाईफस्टाईल ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आजचा दिवस तुम्हाला आनंदात जावो, भरभराटीचा जावो, ईश्वरचरणी प्रार्थना आहे। आता दिवाळी येणार, गणपती येणार, सण त्योहार येणार, तर चला आपण क्लिनिंग किचन फर्स्ट व्हिडिओ माझा किचन क्लिनिंगचा आहे, सेकंड व्हिडिओ माझा हॉल क्लिनिंगचा आहे। असेच तुम्हाला क्लिनिंगचे आता व्हिडिओ पाहायला भेटतील। जर तुम्ही चॅनलला माझ्या सबस्क्राईब नाही केले असेल तर प्लीज ते करून घ्या आणि असंच माझं व्हिडिओ बघत राहा। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही टिप्स देणार आहे। तुम्ही जर एकटेच करणार असणार तर त्याच्यासाठी ही टिप्स तुम्हाला खूप यूजफुल ठरतील आणि प्लीज फॉलो करा। बघू शकता मी एकटीच आहे पूर्ण किचन क्लिनिंग करणारी, म्हणजे करण्यासाठी मी एकटीच आहे। गौरांशला स्कूलमध्ये सोडलं मी 12 वाजता आणि तेव्हापासून मी लागली किचन क्लिनिंगसाठी। बघू शकता इथं मी डब्बे हे ते किचनचं सर्व सामान इथं मी आणून ठेवलेलं आहे। बघू शकता सर्व डबे आणून घेतलेले, इथं मी भांडे ठेवलेले आहे। बघू शकता आता सर्व किचन रिकामं झालेलं आहे। बघू शकता सर्व रिकाम झालेलं आहे। आता तुम्ही किचन क्लिनिंग करू शकता, पण मी सर्वात पहिले भांडे घासून घेणार आहे। भांडे मी यासाठी अगोदर घासून घेणार आहे की ते मग सुकून जाणार आहेत, म्हणजे सुकणार, घासल्यानंतर ते आपले भांडे छानपैकी सुकणार आहेत आणि मग किचन आपण क्लिनिंग करू शकतो। बघू शकता इथे मी छानपैकी रॅक घासून घेतलेली आहे भांड्याची। याला तुम्ही काय बोलता हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा। मी भांड्याची रॅकच बोलते। छानपैकी मी अशी मस्त घासून घेतलेली आहे आणि तुम्ही जर म्हणजे असं किचनचं झालं, हॉलचं काम झालं, एकट्या जर करत असणार, तुमच्या सपोर्टसाठी जर कोणी नसणार तर तुम्हाला एक पाण्याची बॉटली तुम्ही भरून ठेवा तुमच्या जवळ। काहीतरी खायला म्हणजे असं ज्यूस हे ते तुमच्याकडे जवळ ठेवा। तसं असं जर किचन क्लिनिंग जर काहीतरी करत असणार तुम्ही असं, तर त्याच्यासाठी भरपूर जेवण करून घ्या। बघू शकता माझे सर्व भांडे घासून झालेले आहेत। आता मी किचन खिडकी विंडो क्लीन करून घेणार आहे। मी पहिले साबणानं मस्त घासून घेतलेली आणि मस्त कपड्याच्या साहाय्यानं पुसून घेणार आहे। मी जास्त करून बसूनच हे पुसत आहे, घरी कोणीच नाही आहे म्हणून मी एकटीच म्हणजे आहे घरी म्हणून मी मस्त पुसून घेत आहे। बघू शकता बसूनच। रॅक पण म्हणजे पहिली टीप, रॅक जर तुम्ही घासत असणार वट्यावर उभं राहून की खुर्चीवर उभं राहून तर रॅकला धरून ठेवा। जवळ काहीतरी असणार तर त्याला धरून ठेवा, नाही तर कधी टेबल घसरू शकते। वट्यावर जर असला तर आपल्या साबणाचं पाणी ते पण घसरू त्याच्यावर पण पाय घसरू शकते। तर प्लीज हे टिप तुम्ही फॉलो करा। आवडली टिप्स लाईक करा। बघू शकता इथं मी टॉल्या म्हणा की कपाट म्हणा ते घासासाठी जर तुम्ही काय वापरत असणार तर ते पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा। मी तुम्हाला सांगते, मी या बॉटलमध्ये डेटॉल आणि पाणी भरलेलं आहे आणि छानपैकी असं कपाटाला सर्व इकडे मारलेलं आहे आणि छानपैकी मस्त क्लीन करून घेतलेलं आहे। डेटॉल आणि आपण पाणी जेव्हा मारतो ना त्याने क्लीन करतो ना ते आता कॉकरोच येणं खूपच कमी असते। बघू शकता सर्व किचन माझं क्लिनिंग करून रेडी झालेलं आहे। बघू शकता आता मी डब्बे पुसून घेणार आहेत आणि डब्बे कधी पण म्हणजे भांडे जेव्हा आपण घासल्यानंतर कधी पण एक कॉटनच्या कपड्यानं डब्बे मस्त असे पुसून घ्या, त्याच्यावर साबण राहत नाही। डब्बे म्हणा की रॅक म्हणा, रॅक पण मी घासले ना तेव्हा मी तुम्हाला सांगायला विसरले, रॅक पण घासली ना तर ते पहिले मी घासून घेतली मग ओल्या कपड्यानं पुसून घेतली। मी ओल्या कपड्यानं यासाठी पुसलेली आहे की त्याच्यावर डाग राहत नाही साबणाचे, म्हणून बघू शकता किती क्लीन दिसत आहे। अशा प्रकारे माझं किचन सेट झालेलं आहे। कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ प्लीज मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। काही चूकभूल झाली असेल तर मला कमेंटमध्ये सांगा आणि माफ पण करा। बघू शकता अशा माझ्या साध्या पद्धतीने मी किचन सेट केलेलं आहे। बघू शकता तुम्ही। आणि मी अजून आंघोळ केली नाही, खूप दम्याला झालं
तर मी म्हणलं पहिले व्हिडिओचा एंड करते, त्याच्यानंतर माझे बाकी जे कामं आहेत नाईटचे ते करते, म्हणजे आंघोळ केल्यानंतर ते करणार आहे. म्हणून म्हणलं आंघोळ केल्यानंतर उशीर होईल व्हिडिओ एंड करायला, तर म्हणून म्हणलं चला व्हिडिओ एंड करून घेते. बघू शकता अशा प्रकारे मी सेट केला आहे. एका एकूण चम्मच ठेवलेला राईट हँडला की लगेच मी घेऊ शकणार म्हणून. बघू शकता पहिले मी लेफ्ट साईडला ठेवले होते, आता मी राईट साईडला ठेवलेला आहे. आणि एका एकूण मी चम्मच सीझर लायटर ठेवलेला आहे. बघू शकता इथं वॉच आहे. वॉच असली ना माझे कामं भरभर होतात. फ्रीजवर मी जास्त सामान न ठेवता एक कटर मशीन आहे आणि एक ट्रे आहे. ट्रेमध्ये मी आमचं थोडंसं खायचं आहे, शेंगदाणे हे ते चिवडा, मिक्सर ठेवलेला आहे. मिक्सरच्या जवळ त्याचे भांडे ठेवलेले आहेत. बघू शकता छानपैकी असं सेट केलेलं आहे. मी साध्या पद्धतीनं असं माझं किचन सेट केलेलं आहे, असं क्लिनिंग केलेलं आहे. तुम्हाला आवडले ना व्हिडिओला लाईक करा. आणि आजचा वार आहे सोमवार, तर चला म्हणलं पटकन आपण किचन क्लिनिंग करू. अशा प्रकारे मी किचन सर्व भांडे सेट केलेले आहेत. असं तुम्ही आठवड्यातून तर नाही तर 1 महिन्यातून प्लीज असं जर तुमच्याच्यानं झालं तर करत जा. नाही तर तुम्ही एक रॅक, आता आज एक रॅक पुसा, 2-3 दिवसानं एक रॅक पुसा, त्यातले भांडे घासा. पूर्ण न करता असं थोडं थोडं जर बंद केलं ना तर आपलं किचन क्लीन राहते. कॉकरोच न होण्याची शक्यता असते. बघू शकता बघू शकता माझी हालत कशी झालेली आहे. माझा चेहरा बघून तुम्हाला वाटलंच असेल तर खूप दमायला झालेला आहे. बघू शकता जेव्हा आपण किचनचा म्हणा की हॉलचा म्हणा की बेडरूमचा म्हणा जेव्हा पसारा काढतो ना तेव्हा खूप दमायला होतं. म्हणजे काहीतरी खाल्लं ना तरी पण दमायला होतं. बघू शकता पण दमायला जाऊ द्या, पण त्याच्यानंतर किचन क्लिनिंग दिसलं ना ते खूप म्हणजे आनंद होतं. जे दमणं असते आपलं म्हणजे दमतो ते असं फुर निघून जाते की का जाते फुर निघून की म्हणजे ते किचन पाहून एकदम आपल्या चेहऱ्यावर तेज येते की जाऊ द्या. दमलो तर खरी पण किचन ते क्लिनिंग झालेलं आहे. बेडरूम का लास्टला करणार आहे. बघू शकता किचन पाहून तर मला तो म्हणजे खूप छान वाटू राहिलं. कसं वाटलं तुम्हाला व्हिडिओ प्लीज मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि प्लीज असं चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला आवडला का माझ्या किचन क्लिनिंगचा व्हिडिओ हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. उद्या मी हजर येईन असा छानसा व्हिडिओ घेऊ. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.